आता पाहुयात बातमी 36 जिल्ह्यांची। धाराशिवमध्ये नगरपालिकेतील विजयाच्या बॅनरमधून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना डिवचलंय। धाराशिव नगर परिषदेवर भाजपची सत्ता आल्यानंतर लावण्यात आलेल्या बॅनरवर बाळ नाच करायचा नाही असं म्हणत नाव न घेता ओमराजेंना डिवचण्यात आलंय। इंदापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरत शहा यांनी पदभार स्वीकारला। यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते। मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयाने दणका दिलाय। 26 जून 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज बांधवांनी केलेल्या संविधान बचाव आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी कुडाळ न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलाय। समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत दिनांक 27 ते 29 या कालावधीमध्ये 5 टप्प्यामध्ये हे काम करण्यात येणार आहे। चेंबूरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या जवळ एका कपड्याच्या दुकानाला आग लागली होती। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे। आगीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील झालंय। भुसावळ नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपचा 50 पैकी 34 जागांवर विजय झालाय। विजय झालेल्या भाजपच्या नगरसेवकांची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये आगामी रणनीतीबाबत चर्चा देखील करण्यात आली। नाशिक महानगरपालिकेतील सेना भाजप युतीबाबत शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसेंनी स्पष्टीकरण दिलंय। स्थानिक पातळीवर चर्चा करून युती संदर्भामध्ये निर्णय घेऊ असं गोडसे म्हणाले। तर भाजपकडे 50 जागांची मागणी करणार, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवणार असा इशारा देखील गोडसेंनी दिलाय। नाशिकमधल्या वाडी वर्रेजवळ रस्त्यावर मृत बिबट्या आढळला। या बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली, तर वन विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते। गडचिरोली जिल्ह्यात 3 वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेतील आरोपीला अहेरीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे। ठाकरे बंधूंच्या युतीवर जयकुमार गोरे यांनी टीका केली आहे। हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या जनतेसाठी विकासासाठी एकत्र आले नाहीत, तर स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आलेले आहेत अशी टीका जयकुमार गोरेंनी केली। मुंबईतील वायू प्रदूषणाच्या समस्या गांभीर्याने न घेता त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल उच्च न्यायालयाने काल सलग 3ऱ्या दिवशी मुंबई महापालिकेला धारेवर धरलं। शहरात 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या 125हून अधिक बांधकाम प्रकल्पांना मंजुरी दिलीच कशी असा प्रश्न न्यायालयाने सुनावणीच्या वेळेस उपस्थित केला। महापालिका आयुक्त भूषण गगराडी यांना हा प्रश्न उपस्थित करण्यात आला। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण 2844 नामनिर्देशन अर्जाचे वितरण करण्यात आले, तर 2 नामनिर्देशन पत्र दाखल झाली। नामनिर्देशन पत्रे वितरणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी एकूण 2844 नामनिर्देशन पत्रे वितरित झाली। आज नाताळनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्रे ही दिली जाणार नाहीत। एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा या दृष्टीने राज्य परिवहन मंडळाने एक पाऊल पुढे टाकलंय। महिला प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी आता महिला सुरक्षा रक्षकांवर सोपविण्यात आली आहे। सध्या एसटी महामंडळाच्या 48 प्रमुख बस स्थानकांमध्ये महिला सुरक्षा रक्षक आहेत। येत्या काळामध्ये एसटी महामंडळाच्या सर्व बस स्थानकांवर महिला सुरक्षा रक्षकांच्या संख्येमध्ये वाढ केली जाईल। म्हाडाच्या कोकण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये सोडत काढण्याचा निर्णय घेतला। कोकण मंडळ त्याच्या तयारीला लागलं असून घरांची शोधाशोध सुरू करण्यात आली आहे। नव्या वर्षामध्ये 2000 वरून अधिक घरांसाठी सोडत काढण्याचे मंडळाचे नियोजन असून आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर या सोडतीची अधिकृत घोषणा केली जाईल। तर लाव रे त्या व्हिडिओवरून जुंपलेली आहे। जुन्या व्हिडिओवरून मनसेने मुख्यमंत्र्यांना डिवचलंय। संदीप देशपांडेकडून मुख्यमंत्र्यांचा जुना व्हिडिओ एक्सवर पोस्ट करण्यात आला, तर ठाकरेंकडून मतांसाठी लांगुल चालन सुरू आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे।
त्यांच्याकडून वंदे मातरम बोलून दाखवा असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। तर मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला हाफिज असं बनलेत, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत। माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत। काय ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील। त्या ठिकाणी मुस्लिमांपेक्षा हिंदू जास्त जातात आणि हिंदूंची चादर त्या ठिकाणी चढते। पण मी कधीच मुस्लिमांच्या कार्यक्रमाला जाणार नाही असं म्हटलंच नाही। मी यापूर्वी गेलो आणि पुढेही जाईल। प्रश्न हा आहे की ते ज्यांच्यासोबत बसलेले आहेत त्यांच्या तोंडून वंदे मातरम म्हणून दाखवा ना। हा माझा सवाल आहे त्यांना की ज्यांचं लांगुल चालन करतायत, ज्यांचे जोडे घेऊन डोक्यावर चालतायत, एकदा त्यांना बाकी काहीच माझी माफक एवढी अपेक्षा आहे की त्यांनी वंदे मातरम म्हणावं। यानंतर पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। भिवंडी शहर महानगरपालिका निवडणूकमध्ये आदर्श आचारसंहिता कालावधीमध्ये पथकाकडून तपासणी दरम्यान एका कारमधून 8,28,900 रुपये जप्त करण्यात आलेत। सदर रक्कम पंचनामा करून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलिसांकडे देण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर मनपाच्या मालमत्ता कर विभागात काम करणाऱ्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आलं। करांची रक्कम 3 लाखांवरून थेट 20,000 रुपयांपर्यंत कमी करून देतो असं सांगून 30,000 रुपयांची मागणी केली। याच प्रकरणाची 10,000ची लाच स्वीकारताना आरोपीला पकडण्यात आलंय। तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगर परिषदेचा नवनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी पदभार हाती घेतला। जनता विकास आघाडीच्या माध्यमातून अभिजित पाटील हे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेत। विशेष म्हणजे 29 सदस्यांच्या शहादा नगर परिषदेमध्ये भाजपचे 20 तर जनता विकास आघाडीचे अवघे 9 नगरसेवक निवडून आले आहेत। नंदुरबार शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांच्या समस्यांच्या मुद्द्यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ITIच्या गेटवरच आंदोलन केलं। वसतिगृहामध्ये पाणी आणि स्वच्छतेची मोठी समस्या असून ई-लायब्ररीसाठी आलेला 2 कोटींचा निधी कुठे गेला असा प्रश्न देखील आंदोलकांनी उपस्थित केला। नंदुरबारच्या भालेर गावामध्ये विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। 2 आपले सरकार पोर्टलवर तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्यानं तक्रारकर्त्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। तर मावळमध्ये वन्यजीव रक्षक, मावळ रेस्क्यू टीम आणि वडगाव वनविभागाने गावोगावी जनजागृती करत बिबट्याबाबत अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद प्राणी दिसल्यास थेट वनविभागाशी संपर्क साधावा असं आवाहन केलंय। गेल्या काही दिवसांपासून मावळमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे जुने व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहेत। सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिलाय। राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष किसन जाधव यांच्यासह माजी नगरसेवक नागेश गायकवाडांसह असंख्य कार्यकर्त्यांचा रात्री 12 वाजता भाजपमध्ये प्रवेश करण्यात आलाय। मावळमध्ये प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्माचा नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने ख्रिश्चन बांधवांनी चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई केलेली। जळगावमध्ये पारोळा तालुक्यातील मराठखेडे शिवारामध्ये वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झालाय। या परिसरामध्ये आणखीनही बिबट्यांचा वावर असून वनविभागाने या बिबट्यांना जेरबंद करावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। या भेटीमध्ये आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेला संपूर्ण सहकार्य करण्याबाबत आणि रिपब्लिकन सेनेला प्रतिनिधित्व देण्याबाबत चर्चा झाली। यावेळी आनंदराज आंबेडकर यांचे पुत्र अमन आंबेडकर, खासदार मिलिंद देवरा आणि शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे उपस्थित होते।
सोनं आणि चांदीच्या दरात वाढ सुरूच आहे. काल चांदीच्या दरात दिवसभरामध्ये 9,500 रुपयांची वाढ झाली. चांदी 1 किलोला आता 2,22,000 जाऊन पोहोचली आहे. तर सोन्याच्या दरात 300 रुपयांची वाढ होऊन 1,36,800 रुपयांवर जाऊन पोहोचली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने प्रदूषणाच्या नियमांचं पालन न केल्यानं आणि आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी न केल्यानं पालिकेच्या एच पूर्व विभागाकडून प्रकल्पाला काम थांबविण्याची नोटीस बजावली. या प्रकल्पामध्ये आवश्यक त्या सुधारणा व उपाययोजनांची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काम बंद राहणार आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामास तुर्तास मोठा फटका बसणार आहे. इंटरसेप्टर वाहनांच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येते आहे. 11 डिसेंबरपासून सुरू असलेल्या या कारवाईच्या माध्यमातून आत्तापर्यंत 3,233 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. या वाहन चालकांकडून 33 लाखांचा दंड हा वसूल करण्यात आला आहे.